तर आपला कन्सेप्ट जे चालू आहे तो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा जो कन्सेप्ट आहे तो आपण पाहिलेला आहे. त्याच्या बेसिसवरच आपण आता आपला हे पाहायचं आहे की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं. ओके, तर फर्स्ट ते पॉसिबल आहे का नाही हे तुम्ही पहिल्यांदा चेक करू शकतात. तर फर्स्ट आपल्याला आता इथे ए दिलेला आहे मॅट्रिक्स, इथं बी मॅट्रिक्स एक दिलेला आहे. त्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ते ऑर्डर चेक करणं गरजेचं आहे. तर फर्स्ट पहा, फर्स्ट मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम, सेकंड मॅट्रिक्सचे काय नंबर ऑफ रोज. फर्स्ट मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम, सेकंड मॅट्रिक्सचे काय नंबर ऑफ रोज. हे जर 2 इक्वल असतील तर आपण काय करू शकतो, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकतो किंवा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे काय आहे पॉसिबल आहे. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे कसं करायचं पहा. तर फर्स्ट मी राईट केलं, इथं राईट डाऊन मॅट्रिक्स ए. तर -1 हे 2 3 1 हे इंटू हे -1 0 1 हे 2 3 4. तर फर्स्ट आपण हे चेक केलेलं आहे की ए बी हे काय आहे पॉसिबल आहे. कशामुळे पॉसिबल आहे ए बी, फर्स्ट मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू सेकंड मॅट्रिक्सचे फर्स्ट मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम इज इक्वल टू सेकंड मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज. हे दोन्ही कशी इक्वल आहेत. इक्वल आहेत म्हणजे काय, आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे काय करू शकतो किंवा ते मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ही पॉसिबल आहे. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे कसं करायचं पहा. तर फर्स्ट इथं पहा, फर्स्ट याची ऑर्डर किती आहे 2/2 आहे. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2/3 आहे. हे दोन्ही इक्वल आहेत. इक्वल आहेत म्हणजे काय, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. ज्यावेळेस मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर जे न्यू मॅट्रिक्स येईल त्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर असणार आहे 2/3 असणार आहे. 2/3 मीन्स त्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज हे 2 असतील, नंबर ऑफ कॉलम किती असतील 3 असतील. नंबर ऑफ कॉलम किती असतील 3 असतील. ओके, तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे कसं करायचं पहा. तर काय करायचं आहे, फर्स्ट मॅट्रिक्सचे रो घ्यायचे, सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम घ्यायचे. म्हणजे काय करणार तुम्ही, फर्स्ट मॅट्रिक्सचा तुम्ही फर्स्ट रो घ्या आणि सेकंड मॅट्रिक्सचे तुम्ही ऑल कॉलमला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचे आहे. काय करायचं आहे, फर्स्ट मॅट्रिक्सचे रो घ्या आणि ऑल कॉलमला मल्टिप्लाय करा. तर पहिल्यांदा काय करा, फर्स्ट रो घ्या आणि ऑल कॉलमला मल्टिप्लाय करा. ऑल कॉलमला मल्टिप्लाय करत असताना पहिल्यांदा फर्स्ट कॉलम घ्या. आता मी घेतो पहा, हे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतलं मी. इथं पहा, हे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम घेतलं मी. राईट, ह्या फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन मला करायचं आहे. कसं करणार पहा, हे -1 इंटू -1 म्हणजे हा एलिमेंट ह्या एलिमेंटसोबत, हा एलिमेंट ह्या एलिमेंटसोबत. -1 हे -1 सोबत, हे 2 ह्या 2 सोबत. म्हणजे कसं येईल, -1 इंटू -1 हे +1, हे 2 इंटू 2 हे काय येईल 4. 2 इंटू 2 हे काय येईल 4. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला. आता फर्स्ट रोज घ्यायचा आणि सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट रोज घ्यायचा सेकंड कॉलम सोबत म्हणजे -1 इंटू 0 हे 0, हे 2 इंटू 3 हे 6. आता सेकंड रो फर्स्ट रो सेकंड कॉलम झाला. आता फर्स्ट रोज घ्यायचा आणि थर्ड कॉलम सोबत मल्टिप्लाय करायचं. ओके, -1 इंटू 1 हे -1, हे 2 इंटू 4 हे +8. म्हणजे फर्स्ट रो ऑल कॉलम संपले का, कॉलम संपले. संपल्याच्या नंतर काय करायचं, असं ब्रॅकेट क्लोज करायचं. द सेम प्रोसिजर, सेकंड रो घ्या, अगेन ऑल कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम घ्या, सेकंड रो फर्स्ट कॉलम. तर 3 इंटू -1 हे -3, 1 इंटू 2 2, हे सेकंड रो सेकंड कॉलम घ्या
3 इंटू 0 0, 3 इंटू 0 0, 1 इंटू 3 ही 3. आता सेकंड रो थर्ड कॉलम 3 इंटू 1 हे 3, 1 इंटू 4 हे 4. आणखी वेळेस पहा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम -1 इंटू -1 प्लस 1 2 इंटू 2 4. फर्स्ट रो सेकंड कॉलम -1 इंटू 0 0, 2 इंटू 3 6. फर्स्ट रो थर्ड कॉलम -1 इंटू 1 -1, 2 इंटू 4 8. आता फर्स्ट रो ऑल कॉलम संपले का? फर्स्ट कॉलम झाला, सेकंड कॉलम झाला आणि थर्ड कॉलम झाला. आता रोज चेंज करायचा. कॉलम ज्यावेळेस संपतील त्यावेळेस काय करा तुम्ही, रोज चेंज करा. सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 इंटू -1 -3, 1 इंटू 2 प्लस 2. सेकंड रो सेकंड कॉलम 3 इंटू 0 हे 0, 1 इंटू 3 हे 3. सेकंड रो थर्ड कॉलम 3 इंटू 1 3, 1 इंटू 4 हे प्लस 4. नंतर काय करायचे, ॲडिशन करा. ॲडिशन कसं येईल पहा. ॲडिशन कसं येईल, 1 प्लस 4 हे होईल 5, 0 प्लस 6 हे 6 होईल, -1 प्लस 8 हे 7, -3 प्लस 2 हे -1, 0 प्लस 3 हे 3 होईल, 3 प्लस 4 हे 7 होईल. ओके. तर आपला काय केलं आपण, ए बी फाइंड आउट केलो आपण. ए बी फाइंड आउट केल्याच्या नंतर येणाऱ्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर असणारी आहे ही 2/3 आहे. चेक करा 2/3 आहे का. नंबर ऑफ रोज किती 2 आहेत आणि नंबर ऑफ कॉलम किती 3 आहेत. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकतो. दुसरं एक्झाम्पल घ्या आणखी एक. तर हे फर्स्ट एक्झाम्पल समजा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचं, हे दुसरं एक्झाम्पल. ठीक आहे. ए इक्वल टू घेऊ आपण. हे बा -1 4 3 2. एक बी मॅट्रिक्स घेतला आपण. हे -1, ठीक आहे, 1 घ्या, 1 4, दुसरं घ्या कुठला पण एलिमेंट 7 6 हे 5 घेतलं मी. ओके. तर मला आता ए बी फाइंड आउट करायचे. ए बी फाइंड आउट करत असताना तर फर्स्ट तुम्हाला काय चेक करणं गरजेचं आहे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे पॉसिबल आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करावं ते पहा. हे -1 4 3 2 इंटू हे 1 7 6 5. ह्यांची ऑर्डर कशी आहे चेक करा. फर्स्ट मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2/2, सेकंड मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे 2/2 आहे. म्हणजे फर्स्ट मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम, फर्स्ट मॅट्रिक्सचे काय नंबर ऑफ कॉलम, सेकंड मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज जर इक्वल असतील तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे काय पॉसिबल आहे. तर येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर असणारी आहे ती किती असणारी आहे 2/2 असणार आहे. तर आता इथं काय करू शकतो आपण, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकतो. ओके. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकतो. ते कसं करायचं पहा. फर्स्ट मॅट्रिक्सचे रो घ्यायचे, सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम घ्यायचे. तर फर्स्ट मॅट्रिक्सचा काय घ्या, फर्स्ट रो घ्या आणि सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम घ्या. कॉलम म्हणजे फर्स्ट कॉलम घ्या, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. -1 इंटू 1 हे -1 येईल, 4 इंटू 6 हे 24 येईल. फर्स्ट रो सेकंड कॉलम -1 इंटू 7 हे -7, हे 4 इंटू 5 हे 4 इंटू 5 काय येईल 20, 4 इंटू 5 20. कॉलम संपले, ब्रॅकेट क्लोज करा. नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 इंटू 1 3, 2 इंटू 6 हे 12. सेकंड रो सेकंड कॉलम 3 इंटू 7 हे 21, 2 इंटू 5 हे +10. तर काय येईल पहा ते
हे येईल 23, हे येऊ शकते 13, हे येईल 15, हे येऊ शकते 31. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकतो, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकतो. तर आता आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हा कन्सेप्ट पाहिलेला आहे. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पाहिल्याच्या नंतर ते प्रॉपर्टीज ऑफ ए मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचे प्रॉपर्टीज काय आहेत. तर फर्स्ट जी प्रॉपर्टी आहे, ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. मीन्स काय, ए बी हे एक्झिस्ट आहे, बी ए पण कसं आहे, एक्झिस्ट आहे. तर ए बी इज नॉट इक्वल टू काय असणार आहे, बी ए असणार आहे. म्हणजे ए बी मे ऑर मे नॉट बी इक्वल टू बी ए. म्हणजे ए बी इक्वल टू बी ए असतेच असं नाही, हे असू शकते किंवा नसू शकते. मग आपण कसं म्हणणार, मग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन नॉट कम्युटेटिव्ह. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कशी आहे, नॉट कम्युटेटिव्ह. तुम्ही जे नंबरच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलात तुम्ही, तर नंबरच्या ह्याच्यामध्ये ए आणि बी हे नंबर्स आहेत, तर ए बी इक्वल टू काय असते, ते बी ए असते. म्हणजे 2 × 3 इक्वल टू काय असते, 3 × 2 असते. 2 × 3 इक्वल टू काय असते, 3 × 2. 2 × 3 किती होते, 6. 3 × 2 काय होते, 6. हे कुठे कम्युटेटिव्ह असते, आपल्या नंबर सिस्टीममध्ये. जी नंबर सिस्टीम पाहिली आपण, त्या नंबर सिस्टीममध्ये त्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन हे काय असते, कम्युटेटिव्ह असते. कम्युटेटिव्ह मीन्स ए बी इक्वल टू बी ए. परंतु इन मॅट्रिसेसमध्ये, इन मॅट्रिक्समध्ये ते काय असते, ते ए बी नॉट इक्वल टू बी ए. मीन्स ए बी एक्झिस्ट आहे आणि बी ए पण एक्झिस्ट आहे. तर ए बी मे और मे नॉट बी इक्वल टू बी ए. ए बी मे और मे नॉट बी इक्वल टू बी ए. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. म्हणजेच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे काय आहे, नॉट कम्युटेटिव्ह आहे. नंतर ए बी सी आर द 3 मॅट्रिसेस. तरी असोसिएटिव्ह कसं आहे पहा, ए बी इंटू सी असोसिएटिव्ह फॉर द मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. तर ए बी इंटू सी इक्वल टू ए इंटू बी सी. त्यांची जे ऑर्डर आहे, हे ऑर्डर बॅलन्स असली पाहिजे, म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या रूलनुसार. ओके, तर ए बी इंटू सी इक्वल टू काय असलं पाहिजे, ए इंटू बी सी असलं पाहिजे. तर हे असोसिएटिव्ह असतं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज असोसिएटिव्ह. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जे आहे ते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय सांगते पहा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मीन्स ए इंटू हे बी प्लस सी इक्वल टू हे ए कसा मल्टिप्लिकेशन आहे, बी प्लस सीला प्री मल्टिप्लिकेशन आहे. कसा मल्टिप्लिकेशन आहे, प्री मल्टिप्लिकेशन. तर प्री मल्टिप्लिकेशन आणि पोस्ट मल्टिप्लिकेशन. प्री मीन्स काय, इकडे लेफ्ट हँड साईडनं मल्टिप्लिकेशन होते, बरोबर आहे. ए इंटू हे बी प्लस सी इक्वल टू आपला एनं हे बीला मल्टिप्लाय करता येते, म्हणजे ए बी प्लस हे एनं सीला मल्टिप्लाय करू शकतो, म्हणजे ए सी. तर ए इंटू बी प्लस सीचं हे काय आलेलं आहे, ए इंटू बी प्लस सी इक्वल टू ए बी प्लस ए सी. काय आले, ए बी प्लस ए सी आलेलं आहे. नंतर बी प्लस सीला मी एनं मल्टिप्लाय करू शकतो. हा पण एक डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. पण एनं आपल्याला मल्टिप्लाय कसं करायचे आहे, पोस्ट मल्टिप्लिकेशन करायचे आहे. प्री मल्टिप्लिकेशन आणि पोस्ट मल्टिप्लिकेशन, म्हणजे राईट हँड साईडनं, बरोबर आहे. ए इंटू बी तर बी ए प्लस ए इंटू सी तर सी ए. त्याची जी प्लेस आहे एची ही बदलत नाही. हे राईट साईडला आहे तर राईट साईडलाच राहू शकते. ओके, ए इंटू बी हे बी ए आणि ए इंटू सी हे काय, सी ए प्लस सी ए. नेक्स्ट आहे फोर्थमध्ये ए इंटू आय इक्वल टू आय इंटू ए इक्वल टू काय, ए. म्हणजे जर समजा वेअर आय इज कॉल्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स कुणाला माहिती,
युनिट मॅट्रिक्सला, म्हणजे युनिट मॅट्रिक्स इज ऑल्सो कॉल्ड एज काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स. जे आपण युनिट मॅट्रिक्स पाहिलेलं आहे त्या युनिट मॅट्रिक्सलाच काय म्हणतो आपण, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो. काय म्हणतो आपण, आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स काय सांगते, एखाद्या ए मॅट्रिक्स आहे, ए मॅट्रिक्सला तुम्ही आयडेंटिटी मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय करा किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्सला एखाद्या ए मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय करा की रिझल्ट काय असणार आहे, तोच मॅट्रिक्स असणार आहे. ओके, रिझल्ट काय असणार आहे, तोच मॅट्रिक्स असणार आहे. तो आपण ते प्रूफ सुद्धा करून पाहू शकतो. तर ए मॅट्रिक्स हा स्क्वेअर आहे, म्हणजे ऑर्डर सेम असली पाहिजे. ओके, जर ह्याची ऑर्डर 2x2 असेल ए मॅट्रिक्सची, तर या युनिट मॅट्रिक्सची ऑर्डर कशी असली पाहिजे, 2x2च. आणि जर ए मॅट्रिक्सची ऑर्डर समजा 3x3 असेल तर युनिट मॅट्रिक्सची ऑर्डर पण कशी पाहिजे, 3x3 मॅट्रिक्स असली पाहिजे. ओके, तर ते आपण व्हेरीफाय करू शकतो. कुठलाही एक मॅट्रिक्स घ्या, त्या मॅट्रिक्सला काय करा, युनिट मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केल्याच्या नंतर जे आन्सर येणार आहे तो तोच मॅट्रिक्स असणार आहे. जो आन्सर येणार आहे तो तोच मॅट्रिक्स असणार आहे. ओके, तर नेक्स्ट जो कन्सेप्ट आहेत आपल्याला, आता हे जे कन्सेप्ट आहेत आपले 12चे कन्सेप्ट आहेत, ते एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यामध्ये पहा, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, तर मॅट्रिक्स जे आहे त्या मॅट्रिक्समध्ये जे एलिमेंट्स असणार आहेत, त्या मॅट्रिक्समध्ये काय असणार आहेत, एलिमेंट्स असणार आहेत. त्या एलिमेंट्सचं काय करायचं, आपला ट्रान्सफॉर्मेशन करायचे आहे, म्हणजे काही चेंजेस करायचे आहेत. म्हणजे कसे चेंजेस करू शकतो तुम्ही, किती ऑपरेशन्स आहेत, ते 6 ऑपरेशन्स आहेत. जे 3 ऑपरेशन्स आहेत ते रो ट्रान्सफॉर्मेशनबद्दल आहेत आणि 3 ऑपरेशन्स जे आहेत ते कॉलम ट्रान्सफॉर्मेशनबद्दल आहेत. तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तो तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करायचे आहे. कशाचं ट्रान्सफॉर्मेशन करायचे आहे, रो आणि रोचं रोमध्ये आणि कॉलमचं कॉलममध्ये. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन असं होऊ शकत नाही. कसं होऊ शकत नाही, रोचं ट्रान्सफॉर्मेशन कॉलममध्ये किंवा कॉलमचं ट्रान्सफॉर्मेशन रोमध्ये. तर कसं होऊ शकते, रोचं ट्रान्सफॉर्मेशन हे रोमध्ये होऊ शकते आणि कॉलमचं ट्रान्सफॉर्मेशन हे कॉलममध्ये होऊ शकते. ओके, तर फर्स्ट किती ऑपरेशन, किती 6 ऑपरेशन्स आहेत. 3 ऑपरेशन्स आर ड्यू टू रो ट्रान्सफॉर्मेशन आणि 3 ऑपरेशन्स आर ड्यू टू कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. हे 3 ऑपरेशन हे रो बद्दल आहेत आणि 3 ऑपरेशन्स हे कॉलम बद्दल आहेत. तर फर्स्ट जे आपल्याला ऑपरेशन पाहायचं आहे तो आहे इंटरचेंज ऑफ. आता हे मॅट्रिक्सबद्दल पाहत आहोत आपण, म्हणजे मॅट्रिक्समध्ये तुम्हाला इंटरचेंज करायचे आहे. मग काय इंटरचेंज करायचं पहा, इंटरचेंज ऑफ एनी 2 रोज और एनी 2 कॉलम्स. इंटरचेंज ऑफ एनी 2 रोज और एनी 2 कॉलम्स. तर आपण कसं डिनोट करू शकतो, आपण इंटरचेंज कसं करणार पहा, की आर आय इंटरचेंजिंग आर जे, आर आय इंटरचेंजिंग काय, आर जे. और मध्ये हे सी आय इंटरचेंजिंग सी जे, सी आय इंटरचेंजिंग काय, सी जे. तर इंटरचेंज ऑफ एनी 2 रोज और एनी 2 कॉलम्स म्हणजे कसं होईल, आता हे आर आय मीन्स काय, आयत रो, आर जे मीन्स काय, जेत रो. तर मला काय करायचे आहे, हे R1चं जे आर आहे आर आयचं इंटरचेंज करायचे आहे आर जेमध्ये आणि आर जेचं इंटरचेंज करायचे आहे आर आयमध्ये. ते कसं करता येईल पहा, तर फर्स्ट तुम्हाला जे काही इंटरचेंज आहे ते रो टू रो असणार आहे आणि कॉलम टू कॉलम असणार आहे. असं नसणार आहे रो टू कॉलम और कॉलम टू रो. ओके, तर ते कसं इंटरचेंज आपल्याला करता येईल ते पहा. आपण एक्झाम्पल घेऊ एक. तर आपला पहा, आता एक मॅट्रिक्स घेतला आपण इथं, ए मॅट्रिक्स. हा मॅट्रिक्स घेतला ए मॅट्रिक्स, हा आहे -1 हे 3
हे 5 आणि 7, बरोबर आहे. तर या मॅट्रिक्समध्ये ह्याची ऑर्डर किती आहे? 2x2 आहे. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर असणार आहे ही किती आहे? 2x2 आहे. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 2x2 आहे. तर आपल्याला काय करायचं आता? इंटरचेंज ऑफ एनी 2 रोज ऑर एनी 2 कॉलम्स. म्हणजे आपण इंटरचेंज करू शकतो एनी 2 रोज ऑर एनी 2 कॉलम्स. तर ते कसं लिहायचं पहा. फर्स्ट मला आता इथं R1 इंटरचेंजिंग टू R2 मला इंटरचेंज करायचे आहे. R1 इंटरचेंज टू R2. तर कसं करता येईल पहा. तर हे जे सिम्बॉल आहे दिस इज अ इक्विव्हॅलंटचं सिम्बॉल आहे. म्हणजे जे काही आपण मॅट्रिक्स आता तयार करणार आहोत इंटरचेंज केल्याच्या नंतर तो मॅट्रिक्स हा इक्विव्हॅलंट असणार आहे आपल्या गिवन मॅट्रिक्स सोबत. ओके. तर इथं पहा. तर आपला काय म्हणलं आता फर्स्ट रो हा फर्स्ट रो आहे. फर्स्ट रोमध्ये कुठले एलिमेंट्स आहेत? -1 3. सेकंड रोमध्ये कुठले एलिमेंट्स आहेत? 5 अँड 7. फर्स्ट रोमध्ये -1 3 हे एलिमेंट्स आहेत. सेकंड रोमध्ये काय आहेत? 5 अँड 7. तर तुम्हाला चेंज करायचे आहे. फर्स्ट रो इथे लिहू का? फर्स्ट रो हा फर्स्ट रो आहे R1, हा सेकंड रो R2 आहे. तुम्हाला काय करायचं मग इंटरचेंज करायचे आहे. एनी 2 रोज हे फर्स्ट रो आणि सेकंड रो इंटरचेंज करायचे आहे. पहा हे सेकंड रो फर्स्ट रोच्या ठिकाणी घ्या आणि फर्स्ट रो हा सेकंड रोच्या ठिकाणी घ्या. म्हणजे जे हे आहे 5 7 हे वरी घ्या आणि -1 3 हे खाली घ्या. बरोबर आहे. तर हे काय पहा हे 5 7 हे कुठे घेतलं मी? हे 5 7 कुठं आहे? सेकंड रोमध्ये आहे. मी त्याला ट्रान्सफॉर्म केलं. कुठं केलं? फर्स्ट रोमध्ये. आणि फर्स्ट रोमध्ये काय आहे? -1 3 ह्याला कुठं ट्रान्सफॉर्म केलं मी? सेकंड रोमध्ये. म्हणजे -1 3. म्हणजे तुम्ही असं करू शकता. ते कुठलं सांगते मग? हे फर्स्ट आपलं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन सांगतंय. इंटरचेंज ऑफ एनी 2 रोज ऑर एनी 2 कॉलम्स. तर हे झालं आपलं R1 इंटरचेंजिंग R2. तर मॅट्रिक्स जर समजा 3 रोचा असेल तर तुम्ही 3 रोजचं सुद्धा एक्झाम्पल घेऊ शकता. ओके. पहा एक्झाम्पल पहा एखादं. नंबर ऑफ रोज 3चं घ्या. इथे एक्झाम्पल घेतलं मी. पहा -1 2 3 5 7 4. कुठलाही रो तुम्ही इथं इंटरचेंज करू शकता. एनी 2 रोज म्हणलेलं आहे. R1 इंटरचेंजिंग मी R3 करतो. ठीक आहे. तर इंटरचेंज करणे म्हणजे काय करायचं? तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचे आहे. आता इथं ट्रान्सफॉर्म काय करायचं पहा. R1 इंटरचेंज R3 म्हणजे जे R1 मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते कुठं ट्रान्सफॉर्म करायचं? त्याला R3च्या ठिकाणी. R3 मधले जे एलिमेंट्स असणार आहेत ते R1च्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफॉर्म करू शकता. कसं करणार पहा. आता जे R2 असणार आहे ते ॲज इट इज असणार आहे. ह्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. R2 मध्ये ॲज इट इज. R3चे ट्रान्सफॉर्म करा फर्स्ट रोमध्ये. म्हणजे काय येईल? 3 4. आणि जे R1 आहे ते R3 मध्ये ट्रान्सफॉर्म करा. म्हणजे मीन्स -1 हे 5. तर हे जे सिम्बॉल आहे हे कशाचा सिम्बॉल आहे? इक्विव्हॅलंटचा सिम्बॉल आहे. म्हणजे ए इज इक्विव्हॅलंट टू दिस मॅट्रिक्स. जो हा ए मॅट्रिक्स आहे तो इक्विव्हॅलंट असणार आहे ह्या मॅट्रिक्ससोबत. तर आपलं रोबद्दल आपण सांगितलेलं आहे. रोचं ट्रान्सफॉर्म रोसोबत. ठीक आहे. आता कॉलमचं ट्रान्सफॉर्मेशन कॉलमसोबत. आणि इथंच ह्या मॅट्रिक्सला मी तुम्हाला दाखवतो. मला C1 इंटरचेंज करायची आहे C2 सोबत. ठीक आहे. C1 इज इंटरचेंजिंग विथ C2. तर इथं कसं येईल पहा. हे ए इक्विव्हॅलंट टू. तिथं मला सांगा हा फर्स्ट कॉलम आहे हा सेकंड कॉलम आहे. मला काय करायचे आहे? इंटरचेंजिंग फर्स्ट कॉलम अँड सेकंड कॉलम. तर कसं करणार पहा. हे फर्स्ट जो कॉलम आहे तो सेकंड कॉलमच्या ठिकाणी घ्या. सेकंड कॉलम जो आहे तो फर्स्ट कॉलमच्या ठिकाणी घ्या. म्हणजे कसं होईल ते? हे 5 हे 5 हे 7 आणि 4. आणि हे फर्स्ट कॉलम जे आहे हे -1 हे 2 हे 3. ओके.
तर हे झालं इंटरचेंज ऑफ एनी टू रोज ऑर एनी टू कॉलम्स. इंटरचेंज ऑफ एनी टू रोज ऑर एनी टू कॉलम्स. इंटरचेंज ऑफ एनी टू रोज ऑर एनी टू कॉलम्स. तर आपलं फर्स्ट जे आहे होतं ते इंटरचेंज ऑफ एनी टू रोज ऑर एनी टू कॉलम्स. ते लक्षात आलेलं तुम्हाला. तर सेकंड जो ऑपरेशन आहे तो कुठला आहे? मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम बाय अ नॉन झिरो स्केलार. मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर अ कॉलम बाय अ नॉन झिरो स्केलार. म्हणजे कसं करू शकता तुम्ही मल्टिप्लिकेशन? आता मला सांगा, समजा मला काय करायचे आहे? नॉन झिरो स्केलार काय आहे? के आहे. कुठला रो आहे? समजा रो आहे आर आय आहे. जे काही तुम्ही आर आयला काय केलात आता? ह्या नॉन झिरो स्केलारनं मल्टिप्लाय केलात आर आयला केनं. जे काही चेंज होईल ते कुठं होणार आहे? मग आर आयमध्ये होणार आहे. आर आयमध्ये. और हे सी जे गिव्स के इंटू सी जे. सिंपल आहे. एक एक्झाम्पल घेऊन पाहूत आपण. ए इक्वल टू, समजा एक्झाम्पल आहे हे -1 2 3 हे 4 7 9. ओके, हा गिवन मॅट्रिक्स आहे. तर आपला काय करायचं पहा, कुठल्याही रोला किंवा कुठल्याही कॉलमला, एनी रो और एनी कॉलमला मी नॉन झिरो स्केलारनं मल्टिप्लाय करू शकतो. ओके, इथं मला काय करायचं पाहता, हे मायनस हे 2r1 केलं मी, बरोबर आहे. हे गिव्ज काय r1. जे काही चेंज होईल ते कुठं होणार आहे? मग आता इथं काय लिहिलं मी? 2 इंटू r1. म्हणजे मला काय करायचे आहे? r1ला 2नं मल्टिप्लाय करायचे. मला काय करायचे आहे? r1ला 2नं मल्टिप्लाय करायचे आहे. तर कसं होईल पहा, ये इक्विव्हॅलंट टू r1 किती आहे पहा, इथं आहे 2नं मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय -1 इंटू 2 हे -2 हे -2 इंटू -1 -2 हे 2 इंटू 4 8 होईल. 2 इंटू 4 किती होईल? 8. हे बाकीचं आय लिहू शकतो तुम्ही. सेकंड रो आयझडीज आणि थर्ड रो पण आयझडीज. ओके, सेकंड रो आयझडीज आणि थर्ड रो पण आयझडीज. तर हे आपण कुठं मल्टिप्लाय केलं? ते फर्स्ट रोला. सेम टाईप तुम्ही एखाद्या कॉलमला सुद्धा एखाद्या नॉन झिरो स्केलारनं मल्टिप्लाय करू शकतात. एक्झाम्पल जर घेतलात आपण, समजा मी C2ला घेईन. C2 गिव्ज हे 3 C2. ओके, आता मला काय करायचं इथं? सेम मला काय सांगितलं आता? ह्या C2 जो कॉलम आहे ह्याला मला काय करायचे आहे? 3नं मल्टिप्लाय करायचे आहे. ज्या कॉलमला आपण मल्टिप्लिकेशन करत आहोत त्या कॉलममध्ये काय होईल? चेंज होईल, बरोबर आहे. तर फर्स्ट कॉलम ॲज इट इज मी लिहून घेतो. हे -2 2 हे 3. सेकंड कॉलममध्ये 3नं काय करा? मल्टिप्लाय करा. 3 इंटू 8 हे 24. 3 इंटू 7 21 हे 3 इंटू 9 27. तर अशा टाईपमध्ये काय करू शकतो आपण? सेकंड जे आपलं ऑपरेशन आहे तो कुठला आहे? मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट्स ऑफ एनी रो और कॉलम बाय अ नॉन झिरो स्केलार. एखाद्या नॉन झिरो स्केलारनं आपण काय करू शकतो? कुठल्याही रोला किंवा कुठल्याही कॉलमला त्या मॅट्रिक्सच्या आपण मल्टिप्लाय करू शकतो. तो अशा टाईपमध्ये करू शकतो. ओके.